शंभो शंभो हर हर महादेव। आज कैलास पर्वत ट्रेकिंगचा सेकंड डे, जो नक्कीच म्हणजे कैलास पर्वताच्या ट्रेकिंगमधलं सगळ्यात टफेस्ट आहे. खूप अवघड आहे. साधारण 23 किलोमीटरची सेकंड डेची परिक्रमा आहे आणि त्यातला जो साधारण 7 किलोमीटरचा पूर्ण स्टीप आहे, म्हणजे पूर्ण चढ आहे. अगदी कितीही चांगला ट्रेकर असेल तरी म्हणजे थांबतच जावं लागतं आहे, कारण ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे आणि वातावरण पण एकदम पूर्ण चेंज झालेलं आहे. सगळं धुकं आहे, काही वेळेस बर्फ पडतो आहे. खूपच सुंदर आहे, अवघड आहे आणि आनंदही आहे. सगळ्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही पाहताल या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीचं स्टीप आहे. सगळं चारी बाजूनं सगळे बर्फानं आच्छादलेले डोंगर आहेत. थंडी साधारण -10 ते 15 डिग्री सेल्सिअस असेल. पूर्वी जे साधारण 3-3.5 महिन्याची प्रॅक्टिस केली येण्यासाठी आणि स्वतः भोलेनाथाचे आशीर्वाद, ह्या दोन्ही गोष्टीमुळे ह्या गोष्टी शक्य होत आहेत. प्रचंड आनंद आहे. साधारण 7 किलोमीटरचा चढ पूर्ण स्टीप आहे, खूपच स्टीप आहे. आणि हा पूर्ण चालून आल्यानंतर पहा, एक सुंदर असं सगळीकडनं बर्फ आहे आणि खोल असा याच्यामध्ये छोटीशी दरी असल्यासारखी, आणि तिथं गौरीकुंड आहे. जे गौरीकुंड म्हणजे स्वतः पार्वती मातेचं आंघोळ करण्याची जागा आहे आणि आपल्या गणपतीरायाचा जन्म तिथं झालेला आहे. म्हणजे अतिशय पवित्र स्थळ. पण या ठिकाणी आमच्या काही मेंबर्सनी ऑक्सिजन चेक केलं. 50 भरतोय, म्हणजे वातावरणातच 50 ऑक्सिजन आहे. तर आपली काय, फक्त आपल्या प्रॅक्टिसमुळं किंवा आपण जे काही 4-5 दिवस त्या एरियामध्ये राहतो तर ॲक्युमलेटाईज होतो आपण आणि होऊन जाईल, म्हणजे काही अडचण नाही येत आहे. धाप लागते, 5-5, 10-10 पावलं चालले की थांबावं लागतंय. पण जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. कैलास पर्वताचंही दर्शन झालं, मानस सरोवराचं झालं आणि गौरीकुंडाचं जे टफेस्ट आहे
म्हणजे या पूर्ण परिक्रमेतला सगळ्यात अवघड टप्पा हा गौरीकुंडाचा आहे आणि देवाच्या कृपेनं तो पूर्ण झालेला आहे. अतिशय सुंदर. आता हे जे साधारण 7 किलोमीटर चढ झालं आहे तर 7 किलोमीटर उतार आहे आणि तो पण असा टफ आहे. म्हणजे फार काही चांगला रस्ता नाही आहे. दगडातून बर्फातून असंच म्हणजे काठीचा आधार घेत घेत हळूहळू उतरावं लागतं आहे आणि उतरल्यानंतर सरळ एक 10 किलोमीटरचा असा टोटल 23 किलोमीटरचा हा रस्ता आहे. काही आमच्या ग्रुपमधले मेंबर्स पण आहेत, एन्जॉय करत आहेत. वाव. तर सगळ्यांनी गौरीकुंडाचं दर्शन घेतलं तरी हरकत नाही आहे. आम्ही तर प्रत्यक्ष घेतलेलं आहे. म्हणजे असं वाटतंय की याजसाठी केला होता हा अट्टहास. म्हणजे देवाची कृपा आहे म्हणून हे शक्य झालंय. फ्युचरमध्ये जे कोण या परिक्रमेसाठी येणार आहेत तर त्यांनी नक्कीच चांगल्या प्रकारची तयारी करावी. 3 ते 4 महिने कमीत कमी रोज 8 ते 10 किलोमीटर चालणे, त्यानंतर एक रोज अर्धा तास प्राणायाम करणे, ह्या गोष्टी केल्या तर हे शक्य आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.